राजगुरुनगर शहरामध्ये दोन लहान मुलींवर अतिप्रसंग करून त्यांना निर्भीडपणे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला। ह्या अशा घटना राजगुरुनगर शहरामध्ये व आजूबाजूच्या शहरांमध्ये घडल्याने, अतिशय वाईट कृत्य घडल्याने खूप वेदनादायक घटना झाल्यामुळे आम्हाला फार वाईट वाटलेले आहे। त्यांचे कुटुंब हे गोसावी समाजाचे कुटुंब असून त्या लहान मुलींचे जे वडील आहेत ते महानगरपालिकेच्या घंटागाडीवरती ड्रायव्हर म्हणून काम करत असतात। हा कुटुंब, हा जो आरोपी आहे जीवनदास यादव म्हणून, हा त्यांच्या शेजारीच राहण्यास असून त्याने हे अतिशय वाईट कृत्य केलेले आहे। याचा आम्ही निषेध करत आहोत भारतीय जनता पार्टी आंबेगाव तालुक्याच्या वतीने। अशा घटना घडत असताना आपल्या आजूबाजूला कोण राहतंय, ओळखीचे लोक आहेत का, संशयास्पद कोणी आहे का, हे आपण आवर्जून पाहिले पाहिजे। एक महिला म्हणून मी आजूबाजूच्या सगळ्या महिलांना सांगेल की आपल्या ह्या चिमुड्या मुली शाळेत जातात, आजूबाजूला खेळत वगैरे असतात, तर आजूबाजूला कोण आहे, कुठलचे आहे, बांगलादेशी आहेत, परप्रांतीय आहेत की इतर कोणत्या समाजाच्या आहेत, संशयास्पद कोणत्याही हालचाली वाटल्यावरती आपले गृहमंत्री साहेबांनी पोलीस प्रशासनाने एक नंबर डायल करण्यासाठी दिलेला आहे 112चा। कोणतीही अशी घटना आपल्याला वाटली तर त्या घटनेचा एक तीव्र निषेध म्हणून आपण लगेच 112ला कॉल केला पाहिजे किंवा इतर हिंदुत्ववादी संघटना, समाजासाठी काम करणाऱ्या संघटना आजूबाजूला असतात त्यांना आपण सावध केलं पाहिजे। आपण सावध झालो तर इथून पुढे होणाऱ्या ह्या अत्याचारांवर आपण काहीतरी आळा बसवू शकतो। गृहमंत्री साहेबांनी निवेदन दिले होते की अशा जर घटना घडल्या तर आवश्यक कळवा, आपण जास्तीत जास्त त्या आरोपींना शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू। हा जो राजगुरुनगरचा प्रकार घडलेला आहे अतिशय दुःखदायक ही बाब आहे। ह्या दोन मुली कार्तिकी व दुर्वा सुनील मकवाने या मुलींवर हा जो प्रकार घडला हा चिंता करण्यासारखा प्रकार आहे। यामुळे काय झालंय, पूर्ण राजगुरुनगर शहर हळहळ व्यक्त करत आहे। पण फक्त हळहळ व्यक्त करून होणार नाही, आपल्याला ह्या आरोपीला जास्तीत जास्त चांगला तपास करून फाशीची शिक्षा देण्याची आहे। मी स्वतः एक ऍडव्होकेट असून या गोष्टीचा सखोल तपास करण्यासाठी पोलीस यंत्रणा व वकील बांधवांच्या सोबत प्रयत्न करणार आहे। महिला म्हणून व एक मुलगी म्हणून याचं मला फार वाईट वाटतंय की अशा घटना वारंवार घडत आहे व आपण याच्यावरती काहीही यंत्रणा व्यवस्थितपणे राबवत नाही आहोत। परंतु आता आपलं जे भारतीय जनता पार्टीचं सरकार आलेलं आहे व गृहमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस झालेले आहे, आमच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ आहेत, यांनी काल सांगितलेले आहे की या आरोपीला जास्तीत जास्त फाशीची शिक्षा होईल यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत। महिलांच्या वतीने आपल्या आजूबाजूला संशयास्पद कोणीही काहीही आढळलं तर आम्हाला संपर्क करा। आम्ही 95% नाही पण 70% तरी या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करू। आजपर्यंतचा जर रेशो पाहिला 95% यामधले पोक्सोच्या गुन्ह्यातले आरोपी जे आहेत ते ओळखीचे आहेत, आजूबाजूला राहणारे आहेत। तर आमची एक प्रामाणिकपणे मागणी आहे की आपल्या आजूबाजूला कोण राहते, कुठून आलेले आहे यांचा पूर्ण डेटा पोलीस स्टेशनला आपण दिला पाहिजे। आपण भाडे करार त्यांच्या सोबत करतो, त्यांचे कागदपत्र कुठले आहेत हे तपासलं पाहिजे। कारण हा जो जीवनदास यादव हा आरोपी आहे हा आम्हाला असं समजले आहे की बांगलादेशातून इथे राहण्यास आलेला आहे व हॉटेल व्यावसायिक असून तो तिथे काम करत आहे। जर अशा पद्धतीने जर हे घटना घडत असतील तर कुठेतरी ह्या थांबवण्यासाठी आपल्याला परप्रांतीय बाहेरून आलेल्या लोकांचा काहीतरी डेटा मिळणे गरजेचं आहे, कारण इथून पुढे या घटना आपण थांबवू शकू। या लहानग्या मुलींच्या जीवांना आपण परत तर आणू शकत नाही, परंतु त्यांच्या कुटुंबाच्या सोबत उभं राहून या गुन्ह्यांची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आपण प्रयत्न करूया। या घटनेची सखोल चौकशी होईल। या घटनेच्या चौकशीत आपल्याला जे जे काही सहकार्य करता येईल भारतीय जनता पार्टी किंवा महिला म्हणून मी पूर्णपणे स्वतः लक्ष देऊन याच्यात हे करणार आहे। त्यामुळे या आरोपीला जास्त शिक्षा होईल याच्यासाठी मी प्रयत्न करेन। जय श्रीराम। आता जे घटना झालेली आहे याबाबत कुठली ऍक्शन घेतली किंवा तुम्ही काय त्यासाठी हे केले आहे प्रयत्न? आता ही जी खेडची घटना घडलेली आहे या खेडच्या घटनेसाठी आम्ही स्वतः पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि माहिती घेतलेली आहे। त्या आरोपीला काल अटक झालेली आहे। रात्री गुन्हा 8 वाजता दाखल झाला, त्याच्यानंतर 4 तासात पोलीस यंत्रणा राबवून 4 तासात आरोपीला अटक केलेली आहे। आरोपी कुठलचा आहे, कुठे काम करतो, तो कुठे राहण्यास होता, ही सगळी चौकशी करून त्याच्यातून असे निष्पन्न झालेले आहे की हा 3-4 वर्षापूर्वी बाहेरून आलेला आरोपी आहे आणि तो इथे राहण्यास होता। तो
हा जो परिवार आहे या चिमुरड्या मुलींचा, त्यांच्या हा ओळखीतला आरोपी आहे जीवनदास यादव म्हणून. या आरोपीची पूर्ण चौकशी चालू आहे. त्याला अटकेत असताना आता बाकीच्या प्रोसिजर चालू आहे. एवढी आम्ही यंत्रणा हे केलेली आहे. त्याच्यानंतर आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शरद भाऊ बुट्टे पाटील त्या लोकांपर्यंत पोहोचलेले आहेत, तिथून माहिती घेतलेली आहे. तेव्हा आम्हाला समजले आहे की हे जे कुटुंब आहे गोसावी समाजाचे आहे, हे स्वतः आपले घंटागाडीवर काम करून उदरनिर्वाह करत होते. ह्या 7 ते 8 वर्षाच्या चिमुरड्या मुली तिथे खेळत असताना त्यांना ह्या आरोपीने काहीतरी आमिष दाखवून फसवून त्यांना नेलेलं आहे. त्याच्यावर बलात्कार केलेले आहेत. त्यांना मारून एका ड्रम मध्ये त्यांनी टाकलेले आहे, अशी घटना आम्हाला समजलेली आहे. आम्ही स्वतः देखील आज दुपारी तिथे पोहोचणार आहोत, कारण तिथे अनेक सामाजिक संघटना आज आंदोलनाच्या तयारीत आहे. तर आम्ही तिथे देखील आज पोहोचणार आहोत. अशा घटना घडतात, पण मनसरमध्ये सुद्धा असा सर्वे करणं गरजेचं आहे असं वाटतं का नाही भारतीय जनता पार्टी किंवा सर्वपक्षीय लोकांना असं वाटतं का नाही? आणि याचा पोलीस स्टेशनला तुम्ही काही तरतूद केलेली आहे का? अवश्य. कालच आम्हाला असं निदर्शनास आलं की एक बांगलादेशी आरोपी आपल्या इथे सापडून आलेला आहे पेठमध्ये. त्याचे आपण लगेच अर्ज देऊन अनेक लोकांच्या चौकशा व्हाव्यासाठी आपण निवेदन पोलीस स्टेशनला दिलेलं आहे. यामागे सुद्धा एक परप्रांतीय व्यक्तीने इथे लव्ह जिहादचा मॅटर केला होता, तेव्हा देखील आपण यंत्रणा राबवून अनेक लोकांच्या चौकशा केल्या होत्या. आणि भारतीय जनता पार्टी व इतर सामाजिक संघटना यामध्ये नेहमीच अग्रेसर असतात व आपण आजूबाजूला नेहमी लक्ष ठेवून असतो आणि पोलिसांना जे काही सहकार्य लागेल ते आपण नेहमी करत असतो. नाही, पण मागे तुम्ही केलं, पण त्याच्यावर पोलिसांनी जे ऍक्शन घेतली त्याच्यातून काही रिझल्ट आलाय का? आज तुम्ही मनसरला जेवढ्या पद्धतीत बांगलादेशी बघताय, त्यांच्या कुणावरच असं काही कारवाई झाल्यासारखं वाटत नाही. आपण पोलीस स्टेशनला माहिती दिलेली आहे. पोलीस स्टेशन त्यांचं काम करत आहे. काही गोष्टींचे प्रोटोकॉल असतात ते पाळावे लागतात. डायरेक्टली आपण एखाद्या व्यक्तीवरती डायरेक्टली ऍक्शन घेऊ शकत नाही. त्यांची कागदपत्रांची तपासणी चालू आहे आणि आपण आता ATS म्हणून एक वेगळी यंत्रणा पोलीस स्टेशनने चालू केलेली आहे. त्याच्या थ्रू ते सर्वे करत आहेत आणि जेवढ्या काही लोकांचे हे होतील त्यांची तपासणी देखील चालू आहे. आणि आपण अजून जास्त लक्ष देऊन अनेक कोणाकोणाच्या तपासण्या करता येईल याकडे सुद्धा भारतीय जनता पार्टी स्वतःहून लक्ष घालणार आहे. कसं होतं, घटना घडल्यानंतरच त्याचा खरं तपास केला जातो. घटना जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत सगळं शांत असतं. याच्याबद्दल थोडी तरी काळजी फार लवकर घ्यावी ही गरज आहे मनसरसाठी किंवा आंबेगाव तालुक्यासाठी, असं वाटत नाही का तुम्हाला? मला असं स्वतः सांगावं वाटेल की पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून प्रत्येक माणसाने स्वतःची मुलं, स्वतःचा समाज आणि आजूबाजूचा समाज याच्यासाठी लक्ष दिलं पाहिजे. आपण जेव्हा स्वतः जागरूक होऊ तेव्हा आपण इतरांना सांगू. फक्त पक्षाने सांगितलं तर लोक कदाचित वेगळ्या पद्धतीने घेतलं जातं. तर ह्यापुढे प्रत्येक महिलेने स्वतःच्या मुलींसाठी आजूबाजूला लक्ष ठेवलं पाहिजे. आपल्या शेजारी कोण राहतंय, कोण येतंय जातंय याच्याकडे स्वतःहून लक्ष ठेवलं पाहिजे. कारण मनसर शहरामध्ये या अगोदर सुद्धा 3-4 अशा घटना घडल्या होत्या. आम्ही स्वतः पोलीस प्रशासनाशी संपर्क साधून त्या घटनांवरती अंमल व्हावा यासाठी प्रयत्न केलेला आहे. तर माझं स्वतः सांगणं असेल की आजूबाजूच्या महिलांनी आपल्या मुलीबाळी, आपला जो समाज आहे याच्यासाठी स्वतः जागरूक राहिलं पाहिजे. त्याशिवाय या घटनांवर आळा बसणार नाही.